हिंगणगावात शेतीच्या वादातून दुहेरी खून, बापलेकाचा मृत्यू, आरोपी भाऊ ताब्यात. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव इथं शेतीच्या वादातून दोन भावात झालेल्या वादाचं भीषण रूपांतर दुहेरी खुनात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेत लहान भाऊ शीतल मारुती कुंडले वय 40 व वडील मारुती बंडू कुंडले वय 72 यांचा मृत्यू झाला. थोरला भाऊ संभाजी मारुती कुंडले वय 47 याच्यावर खुनाचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुंडले कुटुंबातील भावांमध्ये शेतीच्या वादावरून गेल्या अनेक वर्षापासून वाद सुरू होता. या वादामुळे घरात वारंवार तणावाचं वातावरण निर्माण होत होतं. सायंकाळच्या सुमारास संबंधित शेतजमिनीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि संतापाच्या भरात संभाजी कुंडले यांनी आपल्या वडील व लहान भावावर हल्ला केल्याचं समोर आलंय. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मारुती कुंडले व शीतल कुंडले यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हिंगणगाव परिसरात एकच खळबळ उडाली. गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. दरम्यान या जमिनीच्या वादासंदर्भात 4 दिवसांपूर्वीच हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र या तक्रारीची वेळ दखल घेतली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी संभाजी कुंडलेला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत पंचनामा व अन्य कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. या दुहेरी खुनामुळे संपूर्ण हिंगणगाव परिसर हादरून गेला आहे.